चालवताना असं म्हणजे काहीच जाणवलं नाही. अच्छा, म्हणजे जे हायब्रिड मशीन जे लोक म्हणतात का मशीन बा खूप हायब्रिड करते, माणसाला खूप त्रास होते, बरोबर बरोबर, तसा त्रास वगैरे काही झाला नाही. असं नाही वाटलं? नाही, काहीच नाही. कुशान घ्यायचंय, वर केलं, कुशान घेतलं, प्लस आणखी चालू द्यायचं समोर. शकता हे जे अटॅचमेंट आहे हे सारणीचं अटॅचमेंट आहे. आता अशी जाऊ द्या, अशी जाऊ द्या. हे काही चांगलं आहे, अशी करायची, steady करा. जाऊ द्या आता, खाली दाबा, थोडं खाली दाबून चालवा. बड्या मशीन बद्दल काय बात नाही. हे आम्ही सिस्टम दिलेलं आहे, करंट शेवचं सिस्टम दिलेलं आहे. ते सिस्टम म्हणजे काय, हे जे दाता आहे याला किती खाली लावायचं आहे, किती वर लावायचं आहे, म्हणजे तुम्ही याची डीप सुद्धा सेट करू शकता. मित्रांनो, आमची डीफार्म कंपनी हे अशी आहे जी नवीन नवीन अवजारं बनवत राहते. मित्रांनो, हे जे अटॅचमेंट आहे हे फक्त तुम्हाला डीफार्ममध्ये आता पाहायला भेटेल, आणि आता ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हर जागी पाहायला भेटेल. सर, आता तुम्ही मशीन चालवली, रबरी चक्की लावून तुम्ही वखर पण चालवला, लोखंडी चक्की लावून पण तुम्ही वखर चालवला, रोटावेटर सुद्धा तुम्ही चालवलं ह्या नवीन मॉडेलवर. तुम्हाला काय फरक वाटला सर, मला हे सांगा. चालवताना असं म्हणजे काहीच जाणवलं नाही. अच्छा, म्हणजे जे हायब्रिड मशीन जे लोक म्हणतात का मशीन बा खूप हायब्रिड करते, माणसाला खूप त्रास होते, बरोबर बरोबर, तसा त्रास वगैरे काही झाला नाही. असं नाही वाटलं? नाही, काहीच नाही. म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो चांगला वाटला तुम्हाला? चांगला वाटला मला. ओके ओके ओके, चला ठीक आहे साहेब, धन्यवाद. खूप खूप आभारी आहो मी, तुम्ही इथेपर्यंत आले आमच्या इथे. तुम्ही व्हिडिओ स्वतः म्हणजे मशीन तुम्ही चालवून पाहिली. खूप खूप धन्यवाद साहेब तुमचा. चला, जमला? बघितलं तर सॅटिस्फॅक्शन पूर्ण 100%? 100%. चला, तुम्ही अशी जमीन ठेवायची, त्याच्यावर हलकी कडक जमीन राहील तरी चालते. फक्त शेतात गेल्यावर मशीन जेव्हा तुम्ही चालवाल तेव्हा आणखी चांगल्यानं कळण. आता का आपण 5-10 मिनिटं चालवली फक्त, है ना? जेव्हा दिवसभर शेतात चालवाल तर आणखी चांगलं काम चालेल, काही विषय नाहीये. बढिया आहे, बड्या मशीन बद्दल काय बात नाही. टंकीत किती बसते पेट्रोल? 3.5 लिटर पेट्रोल लागते, पण टाकायच्या वेळेस जास्त नाही टाकायचं. 1-1.5-2 लिटर टाकून जेवढी गरज आहे तेवढंच टाकून काम चालवायचं. हा, बस बस बस, काही नाही. मित्रांनो, जे सारणीचं जे अटॅचमेंट होतं ते बघा, हे अटॅचमेंट आता आपण मशीनला फिट केलेलं आहे. मशीनला कुठे फिट करावं लागते? इंजनच्या खालचे जे फाउंडेशन बोल्ट असतात तिथे आपण हे फिट केलेलं आहे. आणि याची जी रुंदी आहे ते तुम्ही 18 इंचीपासून ते 4 फुटापर्यंत तुम्ही याला ॲडजस्टेबल करू शकता. त्यासोबत याच्यामध्ये जे आम्ही सिस्टम दिलेलं आहे, करंट शेवचं सिस्टम दिलेलं आहे. ते सिस्टम म्हणजे काय, हे जे दाता आहे याला किती खाली लावायचं आहे, किती वर लावायचं आहे, म्हणजे तुम्ही याची डीप सुद्धा सेट करू शकता. मित्रांनो, आमची डीफार्म कंपनी हे अशी आहे जी नवीन नवीन अवजारं बनवत राहते. मित्रांनो, हे जे अटॅचमेंट आहे हे फक्त तुम्हाला डीफार्ममध्ये आता पाहायला भेटेल, आणि आता ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हर जागी पाहायला भेटेल. ठीक आहे, हे अशा प्रकारे हे अटॅचमेंट आहे. आता मी तुम्हाला हे चालून दाखवतो की हे कशा प्रकारे काम करते.
मी इथे ह्या सारण्या मारलेल्या आहे. हे जे अटॅचमेंट आहे ह्या अटॅचमेंटच्या मदतीने हे इथे थोडासा मी डेमो करून दाखवलेला आहे. सारण्या मारासाठी जी जागा राहते पूर्ण सपाट जागा राहते ज्याच्यावर सारण्या बरोबर म्हणजे बरोबर उमटते. पण गोष्ट अशी आहे की ही जागा बरोबर आहे नाही म्हणून आपल्याला डेमो करायचा होता नवीन अटॅचमेंटचा, म्हणून मी तुम्हाला इथे ह्या लाईनी मारून दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे ह्या झालेल्या आहे. जागा जर आणखी चांगली राहिली असती ना मित्रांनो, लेवल जागा राहिली असती तर आणखी चांगल्या सारण्या झाल्या असत्या. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जे आमचे मित्रमंडळी आले होते देवळीवरून वर्धा जिल्ह्यातून त्यांनासुद्धा हे मशीन आवडली आहे, त्यांनीसुद्धा हे मशीन बुक केलेली आहे. मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून हे या मशीनबद्दल अटॅचमेंटबद्दल माहिती जी आहे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचली पाहिजे. मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.